भूमिका आहे ठाकरेंच्या शिवसेनेची मी जाणून घेतो, पण मुळात भावनिक मुद्द्याशिवाय तुम्हाला निवडणूकच लढता येत नाही, हा थेट आक्षेप सातत्याने विरोधकांकडून घेतला जातोय. तुम्हाला पुन्हा मराठीचा मुद्दा काढला की हिंदुत्वानं उत्तर द्यायची काय गरज आहे? तुम्ही तर म्हणता एवढे प्रोजेक्ट आम्ही केलेले आहेत, हजारो कोटीचा विकास आहे, मग भावनिक मुद्द्याची गरज काय? विलाजी, हे दिलेलं उत्तर उबाठासाठी आहे, हे याची याची आपण नोंद घ्या. हां. आणि मुद्दा असा आहे की मराठीच्या मुद्द्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घ्यायला विरोध आहे. पण हं, मराठीच्या मुद्द्यावरती सन्माननीय सचिनराव सावंत यांची बोलण्याची अडचण होईल म्हणून ते विकासाकडे घेऊन गेले. हं. आता मुंबईमध्ये सचिनजी काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये आपण जिथं राहता तिथून आपण टिळक भवनला किती वेळात येत होतो आणि आता किती वेळामध्ये येतात? तो कोस्टल रोड, तो अटल सेतू, 2-2.5 तास लागतात. 2.5 मुंबईमधली तास. मेट्रोची ॲक्वा लाईन, 2.5 तास, जो 2.5 तास विकास लागतात. आहे, हा विकास मुंबईकरांना खूप मनापासून पसंत पडलेला आहे. पण असं आहे हं. की मराठी माणसाच्या छातीत गोळ्या घालणारे आणि याच्यात चंद्रदिवा करो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. अजूनही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण निघाली की सेनापती बापट, श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे यांनी काँग्रेसला कसा घाम फोडला होता याची आठवण मराठी माणसाला येते. महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत हे सांगणारे चौपाटीवरच्या सभेमधले नेते महाराष्ट्राच्या मराठी जनतेला आठवतात. त्यामुळं मराठीचा मुद्दा हा काँग्रेससाठी अडचणीचाच आहे. हां. काँग्रेसनं कायम मराठीचा, तुमच्यासाठी नाहीये? महाराष्ट्राचा, मुंबईचा द्वेष केलेला असल्यामुळे या मुद्द्यावरती काँग्रेसकडून आपण कसं उत्तर अपेक्षित करू शकता? हां. त्यामुळं त्याला तुमच्यासाठी कसा नाहीये का टर्न मराठीचा देता मुद्दा येईल, त्याला अडचणीचा? कसा टर्न देता येईल, अजितराव, ते काँग्रेसच्या तुम्ही पण प्रवक्त्यांनी केलं. तुमच्यासाठी मराठीचा मुद्दा अडचणीचा नाहीये का? अजिबात नाहीये. मग मनसेला उलट का सोबत घेतलं नाही तुम्ही? मुंबईचे अध्यक्ष आमचे अमित साटमजी यांनी ठासून सांगितलं आणि सर्वप्रथम सांगितलं की मुंबईचा महापौर मराठीच होईल. हां. भारतीय जनता पक्ष हा आम्हाला मराठीची अडचण होण्याचा काही प्रश्नच नाही. ठीक मला आहे. असं म्हणायचंय की या निमित्तानं सचिनजी. बोलणंच अडचणीचं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला का सोबत घ्यायचं नाही? मराठीचा मुद्दा का या निवडणुकीमध्ये त्यांना नको आहे? विकासावरच भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीनं जितका विकास केलाय तो विकास मुंबईकरांना दिसतोय. बर. माझं तर मत असं आहे की महापौर हा जो शब्द मराठीला ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिला, नगरसेवक हा शब्द ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिला, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पदोपदी अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या काँग्रेस बरोबर उबाठा बसली आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, काँग्रेसनं महापौर नको आम्हाला म्हणावं? हे मुद्दे नको आहेत. सचिनजी. असं आहे पहिली गोष्ट अशी की आता इथं येऊन काय अजित सांगतायत मला माहिती नाही. हं. त्यांना इतिहासाची काही माहिती नसावी असं दिसतंय. कारण ज्या 105 हुतात्म्यांवरती गोळी घालणारे मोरारजी देसाई असं ते म्हणतायत, त्यांना ज्या पद्धतीनं म्हणजे ज्या काही उपाध्या दिल्या त्या दिल्या यांनी. मोरारजींचं नाव नाही घेतलं, प्रश्न असा आहे की तुम्हीच त्याच मोरारजी देसाईंबरोबर त्या ठिकाणी ऐकून घ्या ना, मोरारजी देसाईंबरोबर सत्तेमध्ये तुम्ही 1975 सालच्या नंतर गेला होतात ना, 77 साली जेव्हा निवडणूक झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालीच तुम्ही गेला होतात ना सत्तेमध्ये. त्यावेळेला ते आठवले नव्हते मराठी माणसाच्या विरोधात आहेत ते? आणि मराठी या विषयावरती तुम्हाला कधीपासून त्या ठिकाणी रुदन करावं असं वाटलं? संपूर्ण महाराष्ट्रातले उद्योग जेव्हा तुम्ही गुजरातमध्ये घेऊन जाताय आणि गप्प मूग घेऊन बसता त्यावेळेला तुम्हाला आठवतं? नरेंद्र मोदीजी स्वतःची तुलना त्या ठिकाणी शिवाजी महाराजांशी करून घेतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला धन्यता वाटते, त्यावेळेला मराठी माणसाची मान उंचावते? तुम्ही या मराठी माणसाच्या प्रश्नावरती, मराठी भाषेच्या प्रश्नावरती आम्ही सगळे एकत्र आलो होतो आणि तुम्ही विरोधात होतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे मराठी भाषेच्या संदर्भामध्ये तुम्ही मला सांगू नका. आणि ज्या पद्धती तुम्ही म्हणताय महापौर मराठी झाला पाहिजे, हे आता त्या आशिष शेलारांकडे बदलून घ्या. त्यांना प्रश्न जेव्हा विचारला होता आशिष शेलारांना, त्यांनी म्हटलं होतं हिंदू महापौर होईल, मराठी बोलले नाहीत ते, हे लक्षात घ्या. त्यामुळे नाही, तुमची आज जी बोलले मानसिकता ते, आज अत्यंत बोलले. आता विकृत त्यांना मानसिकता आहे. कारण तुम्हाला हां. विकासाचे मुद्दे नको आहेत, तुम्हाला हिंदू मुसलमान यामधला त्या ठिकाणी भेद निर्माण करायचा आहे आणि मतदान घ्यायचं आहे आणि निवडणुकीच्या वेळेला पैसा वापरायचा आहे. कशा पद्धतीनं या निवडणुकांमध्ये पैसे वापरले, तो पैसा भ्रष्टाचारातनं झाला होता ना. महाराष्ट्रामधल्या काँग्रेसच्या तो भ्रष्टाचारातनं आलेला तमाम पैसा वापरताय तुम्ही. का मराठी या भाषेला कमळ अभिजात फुलवण्यासाठी दर्जा भ्रष्टाचाराचा द्यावा, चिखल पसरवलाय तुम्ही महाराष्ट्रामध्ये, आपल्या विसरता कामा नये. सवाल विचारला नाही. हं. का ठीक आहे, आपण ठीक आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊ शकला नाही? आणि निश्चितपणे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांमध्ये निवडणुका होत आहेत.
मराठीचा मुद्दा काँग्रेसला इतका अडचणीचा का वाटतो? का एखादा असा पक्ष जो मराठीच्या मुद्द्यावरती अग्रेसर आहे त्या पक्षाला त्यांच्यासोबत घेतलं तर आम्ही वेगळे राहू असं अरे हे काँग्रेस- तुम्ही तुमच्या पण मग फडणवीसांना तुम्ही सांगा ना. तुम्ही मराठीच्या मुद्द्याला मराठीने उत्तर द्यायला पाहिजे होतं. फडणवीसांनी हिंदुत्वानं तर मुद्दा घेतला होता. तुम्ही ऐकून मराठीच्या घ्या, मुद्द्याला विलास. हिंदुत्वानं उत्तर पहिली देण्याचा गोष्ट का आहे, प्रयत्न आमच्याकडे- केला? मराठीच्या मुद्द्यावरती विलासजी. ज्या वेळेला आम्ही एकत्र आलो होतो, विलासराव, हा विलास हा मी सांगतो, हा मराठीच्या मुद्द्यांवरती ज्या वेळेला आम्ही सगळेजण मराठीच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही सगळे पक्ष एकत्र आलो, मराठीच्या नावाने विवाद तयार करणं, मारणं कोणाला, ह्याला आम्ही विरोध केलेला आहे. मराठीच्या नावाने मराठीच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो. त्यावेळेला फडणवीसांची भूमिका काय होती हे लक्षात घ्या, मुख्यमंत्री म्हणून. पण सचिनजी, त्यामुळे त्यांचे त्याच राज statement ठाकरेंच्या आजही लावरे तो व्हिडिओची public domain मध्ये आहे. माध्यमातून सभा घेऊन ती मतं मिळवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा काँग्रेसला आक्षेप नव्हता. असं आहे, पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर आम्ही कधीही गेलेलो नाही आहोत. कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती ते कधी नव्हते. त्यांना जर भारतीय जनता पक्षाचा विरोध करायचा होता तेव्हा त्यांनी केला, तेव्हा भारतीय जनता मोदींची त्यांनी गुणगान करायचे होते तेव्हा त्यांनी केले. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांचे इंजिन जे आहे ते प्रत्येक वेळेला वेगवेगळं प्लॅटफॉर्म घेतं, त्याला आम्ही काय करणार? आमच्या प्लॅटफॉर्मवरती ते कधी आले नव्हते, ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे, आता मला खोलात नको जायला म्हणून मी जात नाही. त्यांचा प्रवक्ता इथे कोण नाहीयेत. अतुल राज आपल्या सोबत आहेत. अतुल,